विघ्नर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी वेगवेगळे प्रयोग राबवत असतं. केन डेव्हलपमेंट असेल, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट जो असतो तो माती परीक्षणाचा. शेतकऱ्यांनी माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये नेमके कुठले घटक आहेत, कुठले कमी आहेत हे समजल्यानंतर तशा प्रकारे उपाययोजना करता येते. शेतकरी हल्ली आदबट्ट्यामध्ये आहे, तोट्यात जातो असं म्हटलं जातं. त्याला अनेक वेळा माती परीक्षण हे सुद्धा कारण असतं. आपल्या शेतीमध्ये कुठलं पीक चांगलं येऊ शकतं याची खातर जमा न करता आपण शेतीमध्ये पिकं घेतो. त्याचबरोबर क्लायमेटचा अंदाज घेत नाही आणि अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा याचा फटका बसतो. परंतु एक 4-5 वर्षामध्ये कुठल्या सीझनमध्ये कुठली पिकं येतात याचं जर व्यवस्थित अवलोकन केलं, माती परीक्षण करून शेतामध्ये पिकाची लागवड केली, त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आपल्यासोबत विघ्नर कारखान्याच्या माती परीक्षक आहेत. आपण या शास्त्रज्ञांना जरा विचारूया. मॅडम, काय सांगाल, विघ्नरचे नेमके उपक्रम कसे कसे आहेत? विघ्नरचे उपक्रम खूप छान आहेत. आपल्या विघ्नरच्या याच्यामध्ये माती परीक्षणचे लॅब आहेत. त्याच्यामध्ये आपण ना मातीचं परीक्षण केलं जातं. आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, पीएच EC किती आहे त्याचं म्हणजे चेक करतो. परत त्याच्यामध्ये फॉस्फरस किती आहे आणि आपला पोटॅश जमिनीमध्ये किती आहे. आपल्या जमिनीची कशी सगळीच हे करायला लागते, जैविक, रासायनिक आणि भौतिक ही जमिनीची गुणधर्म आपल्याला बघायला लागतात. त्याच्यामध्ये आपण जर मग लॅबमध्ये आपण माती जर सॅम्पल आणला तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन किती आणि जेव्हा जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असतो त्यावेळेस उत्पादन पण चांगलं असतं. आता तुम्ही जे कंटेंट सांगितलं याचं प्रमाण जमिनीमध्ये कसं असायला हवं आणि कसं नसेल तर वातावरण बिघडलं? सेंद्रिय कर्ब जर कमी असला तरी पण जमिनीचे म्हणजे हे कमी होतं, सुपीक म्हणजे भौतिक सुपीक. आता मला सांगा, आपण माती परीक्षण करत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती आणतो की शेतकऱ्यांनी आणून द्यायची असते? आपल्या गटामध्ये नाही का, म्हणजे जे गट प्रमुख आहेत ना ते त्यांच्या हाताखालचे जे स्लीप बॉय वगैरे आहेत ना त्यांना सांगतात की आपल्या गटामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची माती वगैरे आणा, ते आपल्याला कारखान्यामध्ये आणून देतात. स्वतः ते बांधावरती जातात, ते स्वतः माती हे करतात. विघ्नर कारखाना माती कलेक्ट करतो? हो, स्वतः विघ्नर कारखाना माती कलेक्ट करतो. आता तुम्ही जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गटातील बहुतांशी शेतकऱ्यांची माती तपासली असेल. तालुक्यातल्या मातीमध्ये कुठला घटक कमी आहे तुम्हाला काय जाणवलं? शक्यतो जास्त करून कधी कधी पोटॅश पण कमी असतो, पीएच वगैरे तो व्यवस्थित असतो आणि सेंद्रिय कर्ब पण थोडंसं कमी असतो. पोटॅश कमी असल्यावर शेतकऱ्यांना तुम्ही काय गाईडलाईन देता, काय करायला सांगता? आपल्याकडे तशी पोटॅशचं नाही का जैविक खतं पण आहे आपल्या कारखान्यामध्ये बनतं पोटॅशचं हे. तेव्हा आपण नाही का म्हणजे त्या शेतकऱ्यांना सांगतो आमच्याकडून जैविक खतं घेऊन जा तुम्ही. कार्बन कमी असेल, कार्बन कमी असलं तर मग आपलं सेंद्रिय कर्ब कमी असल्यावरती शेतामध्ये तर म्हणजे फॉस्फर PSB आणि काय ना शेळके. तुम्ही कुठल्या? धनगरवाडी. आता मला सांगितलं आपण साखर विक्रीला ठेवलेली. चला आता तुमचं ते प्रश्न थोडे बाजूला ठेव, जरा उभे राहा. ही कुठली साखर आहे? लार्ज म्हणजे मोठी साखर. याचा फायदा काय? ही नाही का मॉलला जाते. मधुराचे हे आहेत ना आपले मधुरा साखर असते ना, ती मॉलसाठी. काय भाव तिचा असेल 40-41 पुढेच असेल शक्यतो. आता ही दुसरी जी साखर आहे ही कुठली साखर आहे? ही मीडियम आहे. मीडियम. याचा फायदा काय? ही ट्रान्सपोर्टला जाते. आता इथं बाजूला ही साखर आहे, ही कुठली साखर आहे? ही स्मॉल आहे. स्मॉल आहे. ही जी बारकी साखर याला काय म्हणायचं? ही सुपर स्मॉल आहे. आता जास्त कुठल्या साखरेला गिराईक मिळतं, जास्त विक्री होते? लोकलला पण हिला स्मॉल वालीला पण चांगलं मिळतं आणि सुपर स्मॉल आहे ना तिला पण चांगलंच भेटतं आणि ही मीडियम आहे ना ते ट्रान्सपोर्टला पण चांगली जाते. विघ्नर कारखान्याबद्दल अनेकदा शेतकरी असं म्हणतायत की बाबा आम्हाला बांधावर येऊन मार्गदर्शन मिळत नाही किंवा माती परीक्षणचे रिपोर्ट वेळेवर मिळत नाही. तुम्ही शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? नाही तसं आम्ही सांगूया. शेतकरी बांधवांनो, विघ्नर कारखाना अतिशय चांगला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतो. कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर एक युवा शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. आता ह्या मॅडम, ठीक आहे, काही गोष्टींची माहिती नसेल, भविष्य काळामध्ये मिळेल. आता ही जी रोपं आहेत, लोकांनी जमिनीमध्ये टिपरापासून ऊस लागवड करावी की रोपांपासून करावी, दोन्हीमधला फरक काय, याचा फायदा काय, आपण जाणून घेऊया. हा नेमका कन्सेप्ट काय आहे?
ही 86-032 रोप आहे. आपल्या कारखान्याअंतर्गत आपण काय करतो, 2.5 रुपयांनी शेतकऱ्याच्या बांधावर पोच रोप देतो. आपल्या तालुक्यामध्ये साधारण 20 ते 25 नर्सरी आहेत की जे आपण कारखान्याशी टाईप करून घेतलाय. आपला दर फिक्स आहे 2.5 रुपये. शेतकरी कोणत्याही नर्सरीत जाऊन त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याला जे आवडेल त्या व्हरायटीचं रोप चूज करू शकतं. ते केल्यानंतर गट ऑफिसला जाऊन त्यांनी फक्त सांगायचंय मला ह्या नर्सरीतलं ह्या व्हरायटीचं रोप हवंय. त्याची पावती आपल्या गट ऑफिसमधून त्यांना दिली जाते. ती पावती घेऊन ते गेल्यानंतर त्यांना नर्सरीतलं रोप शेताच्या बांधावर पोहोचवतं 2.5 रुपयात. शेतकरी स्वतः अशा प्रकारची रोपं तयार करू शकतो. म्हणजे लावतात. शेतकरी बरेच असे आहेत, प्रगतशील आहेत, प्रयोग करणारे आहेत की ते हे करतात. म्हणजे काही लोक काय करतात की जर 1 डोळ्यांनी रोपाची लागवड केली तर तुमचं जे 10,000 डोळे लागणार आहेत त्याच्याऐवजी तुम्हाला 5च लागणार आहे. म्हणजे तुमचा निम्मा खर्च तिथं जर वाचत असेल तर प्रगतशील शेतकरी नक्की हा प्रयोग करतो. ऊसाचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी डायरेक्ट ऊसाची लागवड करणं फायद्याचं की अशा प्रकारची रोपं लागवड केल्यानंतर एकरी उत्पादन वाढतं? तुमचा काय अनुभव? आमचा अनुभव तर असाच आहे की डोळा जर लावला तर मुळीपासनं तुमच्या जमिनीमध्ये जर मुळीपासनं ऊस उगवला तर तो जास्त फायद्याचा राहील. कारण मग तो त्या मातीसाठी, तो त्या वातावरणासाठी, तो पाण्यासाठी तेवढा न्यूट्रल होऊन जाईल. त्याच्यामुळे लावला तरी 1 डोळा लावा आणि तसाही तुम्ही लावू शकता. दोन्हीपैकी फायद्याचं कुठलं? फायद्याचं टिपरीचं. मग लोकांना आपण अशा प्रकारची रोपं लागवड करा असं आपण का सांगतो? कारण जर दुसरं पीक शेतात असेल तर आपण काय करतो, रोपाची लागवड केल्यानंतर नोंद ही 1 महिना आधीची घेतो. मग शेतकऱ्याचं जर दुसरं पीक असेल, निघालं नसेल आणि त्याला नोंद जून मधली पाहिजे किंवा आषाढीतली पाहिजे, त्यासाठी ऑप्शन म्हणून हा आहे की तुम्ही ही लागवड करू शकता. तुमची नोंद 1 महिना आधी घेतली जाते. आता मला एक सांगा, जे शेतकरी डायरेक्ट ऊसाची लागवड करतात किंवा काही शेतकरी रोपांची लागवड करतात, एकरी ॲव्हरेज जास्त कशाचं आहे? एकरी ॲव्हरेज मॅनेजमेंट करण्यावर आहे. तुम्ही लागवडीपासनं ते तुटेपर्यंत जर खतांचं, पाण्याचं, औषधांचं नियोजन केलं तर तुमचा 130 येऊ शकतो आणि जर नाही केलं तर तुमचा 60 टन येऊ शकतो. नाही, पण मला एक सांगा, तुमचा असा काय अनुभव आला असेल की बाबा शेतकऱ्यांनी जर रोपांची लागवड केली तर ॲव्हरेज काय मिळतं आणि डायरेक्ट ऊसामध्ये टिपराची लागवड करून काय परिस्थिती होते, काय फरक जाणवतो? टिपराची जर लागवड केली ना तर तेवढी काळजी तुम्हाला करावी लागत नाही. रोपाची जर लागवड केली तर रोप आल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 ड्रेंचिंग सोल्युबल खतांची घ्यावी लागतात. म्हणजे तुम्हाला रोपाची काळजीच घ्यावी लागते. कारण ते तुमच्या जमिनीत सूट व्हायला, ती मुळी तुमच्या जमिनीत ऍक्टिव्ह व्हायला तुम्हाला तेवढा टाइम द्यावा लागतो. हेच जर टिपरीच्या बाबतीत बघितलं तर तुम्ही टिपरी डायरेक्ट लावून देणार आहे आणि नॅचरल म्हणजे जसा निसर्गाचा नियम आहे त्यानुसार ते उगवणार आहे. म्हणजे तुमचा तिथला टाइम बऱ्यापैकी वाचणार आहे. तुम्ही त्याला फुटव्यांवर काम करू शकता किंवा कीड व रोगीसाठी ते रोप तुमचं जे असेल टिपरीचं ते डायरेक्ट तयार असेल. तसं मी म्हणत नाही की रोपाचं लावू नका, पण रोपाची लागवड जे करतं त्यांनी काळजी घेणं नेसेसरी आहे, 1 महिना तरी. पूर्वी असं म्हटलं जायचं का ऊस पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नाही. आता तांबेरा आहे, त्याचबरोबर पांढरी माशी आहे किंवा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. तुमच्या दृष्टीने सध्या ऊस पिकावर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? लोकरी मावा किंवा असं वेगळे काय आहे का? रोगांचा प्रादुर्भाव जर बघितला तर सगळं वातावरणावरती डिपेंड आहे. जर अचानक वातावरणात हीट वाढली तर खोडकिडी येणार. त्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी तयार राहायचं. जर मार्च मध्ये हीट वाढली तर आपल्या वावरामध्ये खोडकिडी येणार. आपण त्याचा स्प्रे घेऊन टाकला पाहिजे. कारण खोडकिडीचं असं आहे की जेव्हा नुकसान होणार तेव्हा दिसणार. त्याचप्रमाणे जर माव्याचं बोललं तर जर वातावरण ढगाळ झालं किंवा पाऊस पडला तुमच्या सरीत कडला, पाटाच्या कडला किंवा काय, मावा शक्यतो ओल्या ठिकाणी म्हणजे लोकरी मावा, आर्द्रता ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी मावा होतो. तर त्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये आहे ना मायक्रोमस म्हणून जो आहे मावा खाणारा किडा तो सुद्धा तयार होतो. त्यामुळं त्याच्यासाठी आपण वेगळा स्प्रे घेण्याची गरज नाहीये. त्याने काही नुकसान जास्त होत नाही, फक्त पानं काळी पडतात. पण त्यासाठी स्प्रे नेसेसरी नाहीये, म्हणजे दुर्लक्ष केलं तरी चालेल. तांबेराचा प्रादुर्भाव होतो. तांबेराचा प्रादुर्भावासाठी आहे ना 265 या व्हरायटीमध्ये तांबेराचा प्रादुर्भाव पाहिला जातो. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की बेने बदल. आपल्याकडे काय होतं की आपल्याच तालुक्यातलं, आपल्याच वावराच्या शेजारचं, दुसऱ्या गावातलं हेच बेनं येत राहतं. बेण्याची सुद्धा आहे ना लावून किंवा हे करून करून आपण म्हणतो ना की गुणवत्ता कमी होती. त्यासाठी बेने बदल हा सगळ्यात नेसेसरी आहे. जर शेतकरी दरवर्षी ऊसच लावत असेल तर त्यांनी साधारण 4 ते 5 वर्षांनंतर तरी बेने बदल करावा. तो करताना कसा करावा की तुम्ही VSI कडून बेनं घ्या, तुम्ही पाडेगाववरून बेनं घ्या किंवा तुम्ही दुसरी कोल्हापूर कारखाना उपलब्ध करून देतो. जे गव्हर्नमेंटचे आहेत ना VSI पाडेगाव, तिथून कारखाना जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला उपलब्ध करून देतो. पण जर तुम्ही खाजगी लेवलवर गावातल्या लोकांच्या यांनी जर मागितलं तर तुम्हाला तसंही तुम्ही आणू शकता. नोंद आपण त्याची सुद्धा घेतो की यांनी वेगळा प्लॉट आणलाय
हा प्लॉट आपण बेण्याला काढून हे बेना आपण इथं वाटू शकतो. आता कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बेनं देतो, जे ते विकत असेल किंवा जी काही तुमची प्रक्रिया असेल ते कुठल्या कुठल्या जातीचं आपण बेनं देतो आणि एकरी ॲव्हरेज कुठल्या जातीचं जास्त आहे? आता एकरी ॲव्हरेजचा विषय असा आहे की जर शेतकरी करणारा असेल तर तुम्हाला 136 टन आपल्या तालुक्यात आतापर्यंत टॉप आलाय आणि जर शेतकरी फक्त नावाला लावणार असेल तर 60 टन तुम्ही धरू शकता. म्हणजे हायेस्ट 160 आणि लोएस्ट 130 आणि लोएस्ट 60 पर्यंत. 60च्या खाली लोकांचा ॲव्हरेज नाही येऊ शकतो. तुमची करण्यावरती येते, म्हणजे शेतकऱ्याच्या मॅनेजमेंटवरती. शेवट पाणी, खत, वातावरण या गोष्टी मॅटर करतातच. कुठल्या जातीचं आपण लोकांना रोपं किंवा बियाणे देतो? आपण 86-032 आणि या 265 या 2 व्हरायटीचं देतो. जास्त एकरी उत्पादन जास्त कुठलं मिळतं, तुमचा काय अनुभव? एकरीचा तसा विषय नाहीये. जर तुमची जमीन काळी असेल तर तुम्ही 86-032 लावा असं आम्ही सजेस्ट करतो, कारण त्याने तुम्हाला टनेज भेटणार. आणि हेच जर डोंगर भागातली भुरकी जमीन असेल तर आम्ही 265 लावा असं रिकमेंड करतो. आता विघ्नर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे, 1-1.5 महिना झालेला आहे. एकरी उत्पादन काय आलंय आणि काय यायला हवं? आता आपल्या नवीन मिलचं काम केल्यामुळं सध्या आपण 1 महिना मागच आहे. शेतकऱ्यांची ठीक आहे ना, जे तोड कमीच होतीये. जेवढं तोडणी झाली असेल तर एव्हरेज काय? ॲव्हरेज आपला साखर उतारा 10 साखर उतारा नाही, एकरी उत्पादन. एकरी उत्पादन सॉरी, एकरी ॲव्हरेज म्हणजे टन, मेट्रिक टन. एका एकरमध्ये किती ऊस निघतो? अडसालीचा आडसालीचा ऊस टनेज मध्ये भरतोच ना सर. आडसालीचा 80 प्लसच जातो. म्हणजे 80 जातो. हा, प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहेत की 80 प्लस जातो. म्हणजे एकरी उत्पादन आपलं 80 मेट्रिक टन सध्याचं 1-1.5 महिन्याचं आहे. आडसालीसाठी आहे. आता तुमचं केन डेव्हलपमेंट विभाग आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगली ग्रोथ मिळावी, वाढ चांगली व्हावी, रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये या संदर्भामध्ये तुम्ही मार्गदर्शन काय करता? शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना सांगताना आम्ही सगळ्यात पहिलं तर हे सांगू की बेने बदल करणं काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्याला बेने बदल किती महत्वाचा आहे हेच माहित नाही. आपण काय करतो, नवीन व्हरायटी आली जसं की आता PDN 15-012, PDN 15-06 किंवा 18-121 VSI ची ह्या व्हरायटी आल्यात. शेजारचा शेतकरी लावतोय म्हणून लावू नका. काहीतरी जर तुम्हाला टनेज घ्यायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही विचारपूर्वक 86-032, 265 तुमचं वावर कसं आहे याचा विचार करा. काळी जमीन आहे, भुरकी जमीन आहे की जास्त तुमच्या वावरामध्ये चुनखडी आहे, हे सगळ्याचा विचार करा. प्रत्येक गट ऑफिसमध्ये डेव्हलपमेंटचा एक स्टाफ आहे, त्याच्याशी संपर्क साधा, मातीचा नमुना तपासा. त्याच्यामध्ये तुम्ही वापरताना सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हे जे जीवाणू खत कारखाना देतो, म्हणजे तालुक्यात आपल्या पूर्ण सगळ्या गट ऑफिसला अवेलेबल आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्या वापरायच्या भरपूर पद्धती आहेत. म्हणजे जर तुम्हाला पाण्यातून सोडणं शक्य नाहीये, तुम्ही 4.5 महिन्यांनी सरी फोडणार आहे, तर तुम्ही त्यावेळेस जर तुम्ही शेणखत टाकणार असेल तर तुम्ही त्यावर टाकून सुद्धा हे देऊ शकता. फक्त जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणजे आपल्या डेव्हलपमेंट स्टाफ किंवा शेतकी ऑफिसमध्ये जर कोणी तुम्ही असाल ओळखीचे तुमच्या, त्यांच्याशी संपर्क करा. ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील, वापरायची पद्धत सांगतील. मातीचा नमुना तपासलाच पाहिजे, कारण आपली जमीन, आपण डोंगराळ भागात राहतो, एका वावरात 3 ते 4 टाईपच्या माती तुम्हाला दिसतील. मग त्या हिशोबाने तुम्ही मातीचा नमुना जर चेक करून घेतला तर तुमच्या फायद्याचं राहील. कारखान्यामार्फत आपण फ्रीमध्ये माती नमुना तपासून देतो. त्याचप्रमाणे सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी, जीवाणूंची कमी पूर्ण करण्यासाठी आपण सेंद्रिय खत पण देतो, जीवाणू खत देतो. दुसरं, आता बायोकंपोस्ट आपलं बंद झालंय, तर ऊस हे असं पीक आहे की त्याला रासायनिक खतं वापरली नाही तर ते टनेज देऊ शकत नाही. त्यामुळे रासायनिक खतांचा प्रमाणात वापर होण्यासाठी किंवा जे खत दिलंय ते लागू होण्यासाठी तुम्हाला जीवाणू खतं वापरणं कंपल्सरी आहे. म्हणजे युरियाचं कसं आहे, पर्टिक्युलर मी एकच एक्झाम्पल देते. युरियाचं असं आहे की तुम्ही 24 दिल्यानंतर 24 तासात लागू होतं, पण साखर तयार करणाऱ्या पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर, म्हणजे पर्टिक्युलर ऊसासाठी झालं, मका झालं, बाजरी झालं, याच्यासाठी ॲसिटोबॅक्टर हा नावाचा जीवाणू आहे. हा जीवाणू काम काय करतो की हवेत असणारं जे 75% नायट्रोजन आहे ते तुमच्या पानावर सेटल करतं. म्हणजे इथं तुमच्या युरियाची बचत 50% होती. म्हणजे आपण जे म्हणतो की युरिया खत टाका, म्हणजे कॉन्सेप्ट थोडक्यात हा आहे की शेजारच्यानी 4 गोणी टाकल्या म्हणून 4 गोणी आणून टाकण्यामध्ये अर्थ नाहीये. टेक्निकली करा. त्या ॲसिटोबॅक्टरच्या एका स्प्रेनी तुमचा जर 50% युरिया वाचत असेल तर याची माहिती तुम्ही घ्या. दुसरा विषय असं सांगायचं झाला की जर तुम्हाला टनेज वाढवायचंच असेल तर तुमच्या फुटव्यांच्या संख्येवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. फुटवे जर आपल्याला वाटते माझा ऊस आता हिरवा दिसतोय, 3 महिन्यांचा झालाय, मी सगळं केलंय, हिरवा दिसतोय, पण ते वर जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी खतांचं नियोजन हे फक्त 5 महिने न करता पूर्ण जेवढा तुमच्या वावरामध्ये ऊस आहे तेवढा पूर्ण टाइम करायचंय. आपल्याकडे लोकांचा समज काय की ऊस तोडणीची जर चिठ्ठी आली की बाबा 15 दिवस आधी पाणी नाही भरायचं असं आपल्याला सांगितलंय, पण आपल्याला असं वाटतं की बाबा आज पाणी भरल्यावर थोडंसं वापसा असल्यावर
वजन वाढेल, तर ही पूर्ण चुकीची संकल्पना आहे. ह्यावरती मी हे सांगल की ऊस ह्या पिकाची एक सायकल असते. ऊसामध्ये साखर तयार होण्यासाठी प्रत्येक व्हरायटीचा एक पर्टिक्युलर टाइम असतो. 86-032 मध्ये साखर तयार होणार ती 14 ते 15 महिन्यांनंतरच होणार. 262 मध्ये साखर तयार होणार ती 16 ते 17 महिन्यांनंतरच तयार होणार. त्यामुळे जे कारखाना लेट तोडतो, लोकांना असं वाटतं लेट तोडतो, पण त्याच्या मागे कारण आहे. त्याचं वजन भरण्यासाठी त्यात साखर तयार झाली पाहिजे. साखर कधी कधी 12 महिन्याचा पण ऊस तोडतो आपण. त्या व्हरायटी वेगळ्या आहेत ना, त्या व्हरायटीज ही आहेत. 15-012, 18-100. गेटकेनचे जे ऊस आणतो नाही ते नाही. तिथे पळवापळवी होते. हा, तर ते तेवढं थोडंफार राहणार, ते प्रत्येक कारखान्यात असतं. एवढं डिटेल जर जात बसलं तर मग प्रत्येक गोष्टी बाहेर निघत राहतील असा विषय. आता मला सांगा, खोडवा व्यवस्थापन कशा प्रकारे लोकांनी करावं, तुम्ही मार्गदर्शन काय कराल? खोडव्यासाठी आहे ना, पाचट सगळ्यात महत्वाचं आहे. की पाचट आपल्याकडे असं वाटतं की त्यांनी उन्ही होती किंवा काय, तर काही संबंध नाही पाचटाचा आणि त्याचा. हा एवढा आहे की पाचट उन्हीच्या टाइम पर्यंत पूर्ण कुजून जाते. ते कुजवण्यासाठी आपल्याकडे डिकम्पोजिंग कल्चर आहे. मॅनेजमेंट करावं लागेल, थोडा त्रास होतो. आम्हाला बोलायला काय नाही वाटत, पण जे शेतकरी करतो त्याला खरंच त्रास होतो, म्हणजे ते सुद्धा आम्ही बघितले. पण त्यासाठी जर तुम्ही थोडे कष्ट घेतले तर बरं राहील. कारण आता जर तुम्ही शेणखत टाकत नसाल आणि जर पाचट ठेवत असाल तर नक्कीच 5 ते 7 टनांनी तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढलेला दिसेल. कारण लागवडीच्या ऊसाला जेवढी पोती तुम्ही खतं घातलेली असतात ती फक्त पानं सुकून तुमच्या जमिनीत पडलेली असतात. ती जाळून टाकण्यापेक्षा ती कुजवून तुमच्याच जमिनीत कशी लागू होतील यावर तुम्ही विचार करा. म्हणजे डिकम्पोजिंग कल्चर आहे चांगलं, एक तुम्ही वापरू शकता. आणि ती खतं जी टाकली ती तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये परत जीवाणू जैविक पद्धतीने घालू शकता. आपण खोडवा पीक लोक राखतात, 86-032 असेल, 265 असेल, कुठल्या ऊसाच्या जातीचा खोडवा जास्त वर्ष राहतो आणि खोडवा किती वर्ष ठेवला पाहिजे? आपल्याकडे आहे ना, आपल्या भागामध्ये साधारण आहे ना खोडव्याचं उत्पादन कमीच येत आहे. त्यासाठी लोक काम करत आहेत, पाचट ठेवतायत, फुटव्यांचं नियोजन. फुटव्यांचा असा विषय होतो की खोडव्याला खूप फुटवे येतात, पण बुडक्या छाटणी केल्यानंतर त्यांना कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी न केल्यामुळं जो नंतरचा वातावरण बदल होतो, म्हणजे हीट वाढती. त्या हीटमध्ये खोडकीड इतक्या प्रमाणात वाढती की ते निम्मे फुटवे आपले तिथंच जातात. म्हणजे लोकांना असं वाटतं एवढे फुटवे आले पण वर गेले नाही, ऊस तयार झाले नाही, वजन वाढलं नाही. राहिला दुसरा विषय खतांचा. आपलं कसं असतं, लागवडीला भरपूर खतं घालतो आणि खोडव्याला आहे ना, लोक खतं घालताना आपोआपच हात मागे घेतात की खोडव्याचंच आहे आता कशाला घालायचं. तर ते खतं सुद्धा जरा मॅनेजमेंट करून घातली. परत दुसरा विषय झाला, पाचट कुजलं, शेणखत झालं, पाण्याचं नियोजन झालं. म्हणजे या गोष्टींकडे आहे ना लोक आपोआपच दुर्लक्ष करतात, त्यामुळे आपोआपच टनेज कमी येतं. आता पूर्वी विघ्नर कारखाना निसोरा द्यायचा, आता निसोरा बंद झालेला आहे. पर्यायी काय उपलब्ध केली? उपलब्धता तर काय केलेली नाही अजून, त्यावर नियोजन केलेलं नाही. चर्चा करतील त्यावरती ते ठरल. पण तरी शेतकरी साधारण पाचट कुजवा हे आम्ही सांगतो सगळ्यांना. दुसरं तर शेणखत वापरा, सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करा, रासायनिक खतांचा मुबलक वापर करा, प्रमाणात करा, पण दर महिन्याला करा, हे आम्ही सांगतो. तर मागील वर्षी आपलं एकरी ॲव्हरेज काय आलं? सर एकरी ॲव्हरेज काय आलं आपलं? 108. हां, तर साहेब आलेत, काही चिंता असायचं काही कारण नाही. साहेब मला सांगा, आता खोडवा व्यवस्थापन किंवा नवीन लागवडी, अनेकदा शेतकरी शेतामध्ये डायरेक्ट टिपरं लागवड करतात किंवा रोपांची लागवड करतात. दोन्ही मधला फरक काय? उत्पादन जास्त कुठलं येतं? आता जर अडसाळी हंगाम असेल त्यावेळेला क्लायमेट म्हणजे वातावरण ढगाळ असतं, पाऊस येत असतो, त्यावेळेस आपण रोपाची लागवड सजेस्ट करतो. थंडीमध्ये किंवा ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये लागवड करायची असेल जानेवारीच्या नंतर, तर त्यावेळेला कांद्याची लागवड केली पाहिजे. रोप त्यावेळेला सेट व्हायला थंडीमध्ये, आणि ज्यावेळेला टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे त्यावेळेला आपण कांदी लागवड सजेस्ट करतो. दोन्हीपैकी फायदा शेतकऱ्याच्या दृष्टीनं कुठला? रोपांच्या लागवडीचा की डायरेक्ट ऊस लागवडीचा? तर आपण त्याच्यामध्ये अनुभव जर घेतला, कांद्याच्या लागवडीमध्ये आपलं कॉस्टिंग कमी होतं, रोप लागवडीमध्ये थोडंसं वाढते. पण ज्या वेळेला आडसाळी लागवड आपण करतो त्यावेळेला काय वेळेला जास्त पाऊस झाला, पाणी साचतं, कांदे सरतात, त्यावेळेला आडसाळी हंगामामध्ये आपण रोपं लागवडच केली पाहिजे. आणि ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये असेल किंवा हिवाळ्यात त्यावेळेला पाणी जास्त होण्याचा प्रश्न नाही, त्यावेळेला कांदे लागवड आपण केली पाहिजे. त्यावेळेला खर्च कमी होतो, आणि तो जो कमी होणारा जो खर्च आहे रोप लागवडच्या तुलनेत, त्या ठिकाणी आपण जर त्याची ॲडिशनल सोल्युबल खतं सोडली तर ते उत्पन्न आपल्याला त्याच्यामध्ये जास्त मिळतं. मोरडे साहेब, मला एक सांगा, हुमणीचा प्रादुर्भाव गेल्या 4-5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारखाना ते भुंगेरे गोळा करतो, परंतु हुमणीचा प्रादुर्भाव काय कमी होत नाही. अनेक वेळा लोकांच्या ऊसाचे बेंद बाहेर पडत आहेत, ऊसती तोडणी वेळेवर होत नाही, शेतकऱ्यांचा रोष वाढतो.
पर्यायाने त्याचा नाराजीचा परिणाम होतो. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? आता आपल्याला विद्यापीठ असेल किंवा वसुंधरा युनिव्हर्सिटी असेल, त्यांनी जे काही आपल्याला 8 साली पूर्वांगामी सूर लागवड किती पाहिजे, खोडवा किती पाहिजे, त्याच्या नॉर्म्स दिलेले आहेत. 8 साली लागवड आपल्याला जास्तीत जास्त 15 ते 20% पाहिजे. परंतु आता प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं आम्हाला 8 साली लागवड करायची. मग ती लागवड जवळपास आपली काय वेळेला 50% पुढे जाते. आणि मग एका दिवशी जर त्या ठिकाणी 100 एकर लागवड होत असेल किंवा त्या काही वेळेला जास्त होती, तर त्यावेळेला ती तोडणी एका दिवसाला जास्तीत जास्त 40 हेक्टरपर्यंत होती. आणि जर लागवड त्या ठिकाणी आपली जास्त असेल मग ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऊस तोडीला थोडासा उशीर होतो. आणि जरी आपण कारखान्याने ठरवलं 15% लागवड करायची, त्या ठिकाणी शेतकरी खाजगी बेंड घेऊन किंवा खाजगी रोपं घेऊन लागवड करतात. आणि पुन्हा मग आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्याला नोंदीला येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला नोंदी घ्यावं लागतात. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं आम्ही 8 साली लागवड करावी, जेणेकरून आमचं 100 टन किंवा त्याच्या पुढे उत्पन्न जास्त येईल. पुढच्या हंगामामध्ये उत्पन्न कमी मिळतं, त्याच्यामुळं प्रत्येकाचा कल 8 साली लागवडीकडे येतात शेतकऱ्यांचा. त्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेम आता ऊस तोडीचे लेट यावर्षी जे झालेत, जवळपास आता आपल्याकडे पाहिलं 46 हेक्टरची 8 साली नोंद आहे आणि एकूण नोंद आपली 10,000 हेक्टर आहे. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी 50%च्या पुढे 8 साली. 4,600 हेक्टर 8 साली लागवड. हो, 8 साली लागवड यंदाच्या गाळपाला तुटण्यासाठी. सर मला एक सांगा, आता ऊसाच्या लागवडी लोक करत असताना कुठली जातीची लागवड करावी जेणेकरून त्याचं एकरी उत्पादन जास्त असतं? तर आपण जर पाहिलं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पाहिलं तर 86-32 त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जवळपास 80%. आणि याच्या आधी शेतकऱ्यांचा कल 265 जातीकडे होता. परंतु आपण जर पाहिलं 265 जाते तिला थोडंसं जर खत जास्त गेलं म्हणजे नायट्रोजन थोडा जास्त दिला तर त्या ठिकाणी पांगशी येण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि 86-32 जी जाते त्या ठिकाणी जर तिला ज्या प्रमाणात आपण खतं जास्त देऊ त्या प्रमाणामध्ये तिचं उत्पन्न जास्त मिळतं. या शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. आणि आमचं सुद्धा तसंच सजेशन राहील, ज्या शेतकऱ्यांना टार्गेट बेस बिल्डिंग उत्पन्न घ्यायचे त्यांनी 86-32 जात प्रेफर केली पाहिजे. आता नवीन 2-3 जाती आल्यात, नवीन 18-121 बेस आहे, कोवेस आहे 18-121, भाडेगावची PDN 15-012 असेल. पण त्या ठिकाणी त्यांना थोडंसं लिमिटेशन 8 सालीमध्ये आम्ही सजेस्ट करत नाही, त्या जातीनं थोडासा लवकर तोडा येतो. त्यामुळे त्या जाती आपण सुरू किंवा पूर्वांगामी सजेस्ट केलेल्या आहेत. शेतकरी बांधवांनो, विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्यांचं संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन शेतकी विभागाने मार्गदर्शन करावं अशा प्रकारच्या सूचना असतात. विघ्नर कारखाना दरवर्षी वेगवेगळे प्रयोग घेत असतं. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचं नेहमी कटाक्षाने लक्ष असतं. साखरेचा उतारा चांगला मिळावा, एकरी उत्पादन वाढावं, शेतकऱ्यांनी ऊसाची तोडणी चांगली करावी, ऊसाला पाचट राहू नये, साखरेचा उतारा चांगला मिळावा, अशा प्रकारे विघ्नर कारखाना नेहमीच काळजी घेत आलेला असतो. विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा आज वाढदिवस आहे. सत्यशील दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शेतकरी बांधवांच्या असेच तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घ्या. शेतकरी बांधवांचा दुवा तुम्हाला सदैव मिळत राहील. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.